आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अंजना लगस हे एक असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे जिद्दीने स्वतःच्या पायावर उभं राहणारं. पायाने जरी आपण पंगू असलो तरीही पायावर उभं राहून त्या स्वावलंबी जीवन जगता आहेत. तर असं हे व्यक्तिचित्र जिद्दीच्या पायावर या नावाचं जयश्री पटवर्धन यांनी लिहिलेलं हे छोटेखानी पुस्तक आहे. हे ई साहित्य प्रतिष्ठाननी प्रसिद्ध केलं आहे जुलै 2025मध्ये. आपल्याला ते ऑनलाईन वाचायला उपलब्ध आहे. त्याची लिंक आम्ही देऊच. तर हे जे छोटेखानी पुस्तक आहे हे दिसायला छोटेखानी आहे, पण एक खरंच ध्येयवेडी म्हणा किंवा जिद्दीने जगणारी, बुद्धिवान आणि स्वकर्तृत्वाने पुढे येणाऱ्या अशा या व्यक्तीचं व्यक्तिचित्र आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. जयश्री पटवर्धन यांनी काही चाकोरी बाहेरील व्यक्तींची मुलाखत घेतली, त्यांना त्या स्वतः भेटल्या आणि मग ते ई साहित्यातर्फे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. अंजना लगस यांचं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं हे व्यक्तिचरित्र म्हणजे जिद्दीच्या पायावर हे पुस्तक. अंजना लगस यांचा जन्म सांताक्रूजमध्ये मुंबईमध्ये एका बकाल वस्तीमध्ये झालेला आहे. त्या भटक्या विमुक्त जमातीला बिलॉंग करणारे आहेत. वडील त्यांचे भंगार घेऊन विकणारे आणि उदरनिर्वाह करत होते. आई काही लोकांच्या घरची धुणीभांडीची कामं करत होते. त्यांच्या घरात मूलभूत सुविधासुद्धा नव्हत्या. तर अशा या परिस्थितीमधून अंजना लगस यांनी ग्रॅज्युएटच नाही तर त्यांनी त्यानंतर लायब्ररी सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसुद्धा घेतली आणि त्या ग्रंथपाल म्हणून एका मोठ्या संस्थेतही काम करत होत्या. अंजना या दोन्ही पायांनी अधू पण जिद्दीने उभी राहणारी व्यक्ती. या जिद्दीची कहाणी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. अंजनाला 3 भावंड, म्हणजे अंजनाचा 4था नंबर भावंडांमधला, आणि त्या काळी पोलिओ डोस त्यांना देता आला नव्हता. म्हणजे कसं, जेव्हा पोलिओचे लस द्यायला यायचे तेव्हा जर मुलाला किंवा मुलीला जर थोडाफार ताप असेल तर ती लस दिली जात नव्हती आणि त्याचमुळे दरवेळेला जेव्हा पोलिओचं लसीकरण व्हायचं तेव्हा दुर्दैवाने अंजनाला थोडाफार ताप असायचा आणि मग ती लस त्यांना द्यायची राहून जायची. त्या 1 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना खूप ताप आला आणि मग त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. कुपर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचाराला नेलं होतं, पण तेथे पोलिओ आहे असं निदान झालं आणि मग त्यावर काही उपाय होणार नाही असं त्यांनी सांगितलं. खूप प्रकारचे उपचार तिच्या आईवडिलांनी केले. गरिबी जरी असली तरी खूप ठिकाणी त्यांनी तिला नेऊन उपचार देण्याचे प्रयत्न केले. त्यांनी कुपर हॉस्पिटलला तर नेलंच होतं, त्याच्याचप्रमाणे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देण्यासाठी मित्तल हॉस्पिटलला नेलं होतं, माझगावच्या एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी नेलं होतं, हाजी अलीलासुद्धा त्यांनी तिला नेलं होतं. आणि हाजी अलीला जेव्हा त्या गेल्या होत्या तेव्हा त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी त्यांना हाजी अलीच्या दवाखान्यातून कॅलिपर देण्यात आले. जेव्हा त्यांना कॅलिपर दिल्या तेव्हा त्या दोन्ही पायावर उभ्या राहू शकल्या आणि चालू शकल्या. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. नॉर्मल शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वॉशरूममध्ये नेणार कोण या कारणास्तव त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि त्यांचं मन खूप खट्टू झालं. पण विलेपार्लेला स्पेशल स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली पण ही शाळेत ॲडमिशन मिळेपर्यंत त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. पण त्या काळात त्यांच्या भावानी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. त्यांच्या वडिलांनी त्यांना दुहेरी ओळींची वही आणून दिली होती, जेणेकरून त्या घरी ते लिहिण्याचा सराव करत होत्या. पार्ल्याची शाळा त्यांना खूप आवडली, पण ती 4थीपर्यंतच होती. मग आता ती 4थी झाल्यावर पुढे काय हा प्रश्न उभा राहिला. मग त्यांनी म्युन्सिपल शाळेत प्रयत्न केला आणि एव्हाना त्यांना कॅलिपरनी ते वॉशरूममध्ये जाऊ शकत होत्या, म्हणून त्यांना आता म्युन्सिपल शाळेत ॲडमिशन मिळाली. त्या म्युन्सिपल शाळेत ते शिकल्या, पण ती म्युन्सिपल शाळा होती 7वीपर्यंत. आता 7वी झाली त्यानंतर काय करायचं, तर 8वीपासून रात्रशाळेत जाणं भाग होतं. मग त्यांनी रात्रशाळा जॉईन केली. 10वीपर्यंत रात्रशाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. 10वीत रात्रशाळेतून पास होणारी ती पहिली मुलगी होती. त्यांचे वडील तिला शाळेत सोडायचे आणि शाळेत मात्र
त्यांना खूप एकटं एकटं वाटायचं. कोणीही बाकीचे त्यांना जवळ घेत नव्हते. सोबत त्यांचा डबाही कोणी खात नसत. पण त्यांनी जिद्द त्यांची शिक्षणाची सोडली नाही. त्या स्वतः आठवणीत सांगतात की मनीषा नावाची एक त्यांची मैत्रीण होती. ती मात्र तिला कायम सोबत करायची. तिचे वडील तिला परत न्यायला येईपर्यंतसुद्धा ती त्यांच्याबरोबर थांबायची. आणि तेवढ्यामुळेच त्यांना शाळेची ओढही लागायची आणि शाळेत जावंसं वाटायचं. मात्र म्हणजे एरवी त्यांना 4 भिंत एवढीच शाळा वाटायची, कारण मैदानात त्यांना जाता येत नव्हतं किंवा सामूहिक प्रार्थना जी व्हायची त्यालासुद्धा त्यांना जाता येत नव्हतं. 7वीत मात्र नरगुंडे नावाच्या त्यांच्या शिक्षका होता. त्या शिक्षिकेने सर्व मुलांनाच तिला सामावून घ्यायला शिकवलं आणि मग मात्र त्यांच्या मित्रमैत्रिणी वाढल्या आणि मग त्यांना जास्त चांगलं वाटू लागलं. त्यांना मिळालेले कॅलिपर जे होते ते 4थीपर्यंतच्या उंचीला ठीक होतं, पण नंतर ते त्यांना लहान होऊ लागले. पण हे काही त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं नाही. ही खंत त्यांनी व्यक्त केली. नानावटीत त्यांना शस्त्रक्रिया करण्याबद्दल ॲडवाईस देण्यात आला, पण आपली शाळा महिनाभर बेडरेस्ट सांगतील आणि मग शाळा बुडेल या कारणास्तव त्यांनी शस्त्रक्रियेला नकार दिला. त्यांच्या आईला मात्र हे पटलं नाही. त्यांना असं वाटलं जर ती उभी राहण्याची थोडी का असेना जर शक्यता असेल तर आपण हे करायला हवं. आणि मग त्या शाळेत जाऊन त्या शिक्षिकांना भेटल्या आणि तिची परीक्षा नंतर घेण्याची परवानगी घेतली आणि जेणेकरून शस्त्रक्रियेसाठी तिला तयारी केली. पण दुर्दैवाने तोपर्यंत शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर निघून गेले होते आणि मग ती शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. त्यांना असं वाटतं की नशिबाने त्यांच्या नशिबात ही शस्त्रक्रिया नव्हतीच. 8वी झाल्यानंतर तिचे वडील आजारी पडले आणि मग त्यातच त्यांचं निधनही झालं. अंजना भटक्या समाजातली आहे. या समाजात मुलीला शिकवणं किंबहुना अपंग मुलींना जगवणं हे सुद्धा योग्य नाही असं मानलं जात होतं. मात्र अंजनाचे आई वडील होते ते खूप तिला सांभाळत असत. तिच्यावर खूप प्रेम करत तिला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल, शिक्षण घेता येईल यासाठी अटीतटीचे प्रयत्न ते करत होते. वडील गेले. आता भावाने तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तिचा भाऊ त्यावेळी जॉब करत होता. तिची बहीणसुद्धा थोडंफार नोकरी करून कमवत होती, जेणेकरून त्यांचं घर चालवत होते. तिला अपंग शाळेतल्या सोशल वर्करनी मग कॅलिपर मिळवून दिला. 11वीला कॉमर्सला तिने ॲडमिशन घेतली. 12वीला मात्र तळमजल्यावरचा वर्ग असलेलं कॉलेज तिच्या भावाने शोधून काढलं, कारण 11वीला तिचा वर्ग होता पहिल्या मजल्यावर. मग वर्गात तिला सोडणं कठीण जायचं. 10वीत असताना तिच्या हातून भाताचं पातेलं निसटलं होतं. गरम भाताचं पाणी ओतताना पायावर पडलं होतं आणि तिचा पाय भाजला. त्यावेळीसुद्धा डॉक्टरांनी असं म्हटलं होतं की पोलीस केस करावी लागेल, पण तिने डॉक्टरांना समजवलं की आई माझ्यावर खूप प्रेम करते, तिने जाणून बुजून हे केलं नाही किंवा हे खरं माझ्याच हातून झालेलं आहे. आणि मग तिच्यावर उपचार करण्यात आले. तिने BCom पूर्ण केलं. कॉम्प्युटर शिकायचं मनात होतं, पण त्याच्यासाठी 24,000 त्याची फी होती. ती कशी मिळणार? मग त्या सोशल वर्करच्या तर्फे तिने डोनर शोधला. डोनरनी 12,000 डोनेशन द्यायचं कबूल केलं. मग त्या क्लासला जाऊन विनवणी केली की मला जर हे कॉम्प्युटर शिकायचं आहे तर माझ्यासाठी फीमध्ये सवलत करण्यात यावी. मग ती त्यांनी मान्य केली आणि अशा रीतीने त्यांनी कॉम्प्युटरचा कोर्ससुद्धा पूर्ण केला. नंतर त्यांना काही काळासाठी एक CAच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली होती. पण तिथे दुर्दैवाने काय व्हायचं की सहकारी तिची अडचण समजून घेत नसत. अडचण म्हणजे कशी की समजा पावसाळ्यात जमीन ओली असेल तर कॅलिपर स्लिपरी होणार, त्यामुळे ती घसरायची भीती असायची आणि मग तिला कधीकधी रस्त्याने येतानासुद्धा यायला वेळ लागायचा, मग उशीर व्हायचा. पण ह्या सर्व अडचणी कोणी समजून घेत नव्हतं. त्याबद्दल त्यांना खूप खंत वाटायची आणि त्याचा त्रासही होत होता. 2012मध्ये कोल्हापूरच्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेची त्यांना माहिती मिळाली आणि मग तिथे त्यांना डेटा एंट्रीची नोकरी मिळाली. तिथेच त्यांना नंतर ग्रंथपालाची पण नोकरी मिळाली आणि त्या ग्रंथपाल म्हणून काम करत होत्या, ज्या लायब्ररीत सुमारे 4,000च्या वरती पुस्तकं होती.
हे सगळं करत असताना त्यांनी लायब्ररी सायन्सची मास्टर डिग्री संपादन केली. परीक्षेचा नंबर त्यांचा 2ऱ्या मजल्यावर आला होता. आता परीक्षा हॉलला जाणार कसं म्हणून त्या विचारात पडल्या होत्या. तेव्हा एका शिक्षकांनी त्यांना सहकार्य केलं आणि म्हणून त्यांची परीक्षा तळमजल्यावर त्या देऊ शकल्या आणि मग ती त्यांना डिग्री मिळू शकली. अंजना या बुद्धिमान, अभ्यासू आणि त्यांनी सेटची परीक्षा पास केली. 2020ला व्हॉईस आर्टिस्ट म्हणून त्यांनी कोर्स केला. ई साहित्य प्रतिष्ठानमध्ये मग त्यांनी ऑडिओ बुक्सच्या उपक्रमात काम करायला सुरुवात केलं आणि आतापर्यंत 50 ऑडिओ बुक्स त्यांच्या प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या या सर्वांगीण विकास या हेल्पर्स या संस्थेमुळे होऊ शकला असं त्यांना नक्कीच वाटतं आणि त्यांना हे आता त्या एवढ्या स्वावलंबी आहेत की स्वतः स्वयंपाक करतात, स्वतः करतात, शिवाय ते एकटी प्रवासही करतात. पण त्यांनी काही वेळी खंत व्यक्त केली आहे की समाजात त्यांची अडचण समजून घेणारे त्यांना क्वचितच भेटतात. अंजनाच्या कामातील ध्येयवाद हा वाखाणण्यासारखा नक्कीच आहे आणि एकूणच ही जी काय म्हणता येईल आपल्याला, यांची कहाणी आयुष्याची कहाणी आहे आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्याच्यावर मात केलेली आहे हे सगळं बघता हे खूपच आपल्याला खूप स्फूर्ती देणारं नक्कीच आहे आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. या पुस्तकाच्या शेवटी काही मान्यवर व्यक्तींनी अंजनाबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याही नमूद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी विभावरी सावंत यांनी त्यांच्या ज्या भावना कविता रूपेत व्यक्त केल्या आहेत त्या अशा: कुणी अधू म्हणून चिडवले, कुणी अपंग म्हणून हिणवले, मात्र आईवडिलांनी घडवले, भावंडांनी सावरले, शिक्षणाचे कवाड त्यांनी उघडले, विद्यारूपी अमृत मिळवले, मजल दरमजल करत ध्येयाप्रत पोहोचवले, सखे सोबती आप्त स्वकीय यांनी कौतुक केले. अंजनाबद्दलच्या त्यांच्या या भावना. तर एकूणच मंडळी, या पुस्तक वाचल्यावरती आणि एकूण अंजना यांची जीवन कहाणी कळल्यानंतर आपल्याला नक्कीच स्फूर्ती येते आणि असं वाटतं की आपल्या असलेल्या सर्व कपॅसिटी डेव्हलप करत, जे नाही त्याच्यासाठी रडत न बसता असलेल्या गोष्टींच्या आधारावर आपलं आयुष्य आनंदाने आणि समृद्धपणे जगणाऱ्या अंजनांचं जीवन कहाणी म्हणता येईल आपल्याला, ही स्फूर्तिदायक नक्कीच आहे. आणि बऱ्याचदा आपण काय करतो की जे नाही त्याच्या नावाने रडत बसतो, पण जे आहे ते बघून त्याच्यावर आपला विकास करून घेणं आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं, ती जिद्द ती जी आहे ती असणं गरजेचं आहे. आणि जिद्दीने आपण जर केलं तर काहीही आपण नक्की करू शकतो, हे त्यांच्या उदाहरणावरनं सुद्धा आपल्याला दिसून येतं. तेव्हा हीच स्फूर्तिदायक कहाणी मला असं वाटलं की आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावी, आपल्यालासुद्धा त्यातून स्फूर्ती घेता येईल. आणि आणखीन जर काही आपण निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार करत असू तर तसं न करता आपण सकारात्मक विचार करू आणि त्याच्याचबरोबर थोडंसं अपंगांच्या दृष्टिकोनातूनही विचार करायला समाजातल्या प्रत्येक व्यक्तींनी सुरुवात करायला हवी. सर्वसमावेशकता याची खूप गरज आहे. आपण सर्व प्रकारच्या सर्व व्यक्तींना एकत्र घेऊन पुढे जायला हवं आहे आणि त्यासाठी आपण काही प्रयत्न करतोय का हे सुद्धा स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. तेव्हा असं जेव्हा होईल तेव्हाच सर्वांना सर्वांगीण विकासासाठी मदत होऊ शकेल. तर आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.